गुड मॉर्निंग. लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये आपण जे काही मागच्या लेक्चरला घेतलेला टॉपिक आहे तो आपला सुरू होता कंटिन्युअस, आपण तो आज करणार आहोत. त्यामध्ये व्हॉट आर द ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह ऑफ लॉजिस्टिक हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता आणि आपण मिनिमम इन्व्हेंटरी पर्यंत येऊन थांबलो होतो. ओके, तर इथे आपल्याला जे काही रॅपिड रिस्पॉन्स किंवा मिनिमम व्हॅरियन्स या पद्धतीने आपण ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले आहेत, बरोबर. ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह लॉजिस्टिक मध्ये, लॉजिस्टिक म्हणजे काय हे आपण पाहिलं की हे मॅनेजमेंटचं प्लॅनिंग फंक्शन आहे. मग यामध्ये आपल्याला जर ऑब्जेक्टिव्ह सेट करायचे असतील तर त्यासाठी त्यांनी काही पॉइंट्स दिलेले आहेत. त्या पॉइंट्सच्या आधारे आपल्याला कळू शकतं की यामध्ये आपण नक्की काय करणार आहोत. आपले ऑब्जेक्ट जेव्हा फिक्स होतात ना तेव्हा आपल्याला डायरेक्शन मिळते. बघा, जनरली आपण जर बघितलं की आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा जर तुम्हाला कुठे जायचं आहे हेच माहिती नसेल तर तुम्हाला डायरेक्शन मिळणार नाही किंवा तुम्ही तेवढे एफर्ट्स घेऊ शकणार नाही किंवा त्याचं इंटेन्शन तुम्हाला कळणार नाहीये की आपल्या जे काही आम्ही सांगतो टाइम मॅनेजमेंट करा, तर टाइम मॅनेजमेंट करायचं म्हणजे नक्की काय करायचं मॅडम, हा एक प्रश्न पडतो. मी तर टाइम मॅनेजच करतो ना, दुपारच्या वेळेत मी मूवीज बघतो, संध्याकाळी मी गेम्स खेळतो, म्हणजे मी माझा टाइम मॅनेजच केलेला आहे. पण नक्की मला त्यातून आउटपुट काय मिळवायचंय हे मला माहिती नसतं किंवा मी पुढे जाऊन काय करणार आहे हे ऑब्जेक्ट मला माहिती नसतं. म्हणजे त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा. सेम तुम्ही लॉजिस्टिक मध्ये जेव्हा ट्रान्सपोर्टेशन करणार आहात किंवा गुड्स आणि सर्व्हिसेस हे ट्रान्सपोर्ट केले जातात एका प्लेस मधून दुसऱ्या प्लेसला, तर अशा केसमध्ये त्या लॉजिस्टिकचे नक्की ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, हे जे काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करतायत तर यामागचा मेन एम काय असणार आहे. तर त्यासाठी मिनिमम इन्व्हेंटरी बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये सांगितले. दिस इज अ कंपोनेंट ऑफ कॉस्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपनी. म्हणजे काय की कॉस्ट ऑब्जेक्टिव्ह आहे हा कंपनीचा मिनिमम इन्व्हेंटरी ठेवणं. म्हणजे एक्सेसिव्ह असा पद्धतीचे प्रोडक्ट्स किंवा एक्सेसिव्ह अशी प्रोडक्टची लिस्ट तुमच्याकडे अवेलेबल असणार नाही, कारण त्यामध्ये तुम्हाला कॉस्ट काय करावी लागते, मॅनेज करावी लागते किंवा कॉस्टचा इम्पॅक्ट हा तुमच्या प्राइसवर होणार आहे. तुम्ही तिथे जास्त एक्सपेन्सेस तुम्ही काय करणार नाही, यात स्टोअर करून ठेवणार. म्हणजे तुम्हाला जे काही लागणारं मटेरियल आहे ते मिनिमम क्वांटिटी मध्ये अवेलेबल कसं करता येईल किंवा जशी डिमांड येईल त्या पद्धतीने. जसं आपण जस्ट इन टाइम बघतो, ही जी सिस्टीम आहे प्रोडक्शन सिस्टीम, तर त्यामध्ये काय केलं जातं की क्विक रिस्पॉन्स, जर मला रॅपिड रिस्पॉन्स द्यायचा असेल तर मी ती सिस्टीम काय करेल, अप्लाय करेल. म्हणजे इथे मिनिमम इन्व्हेंटरी असणं गरजेचं आहे. इन्व्हेंटरी इज असोसिएटेड विथ अ ह्यूज बॅगेज ऑफ कॉस्ट and objective of minimum inventory is measured as inventory turns or inventory turnover ratio. Americans call this measure as turn velocity. म्हणजे आता अमेरिकन्स या गोष्टीला काय म्हणतात की मिनिमम इन्व्हेंटरी ठेवणं म्हणजे काय किंवा ही कशी मेजर केली जाते, तर इन्व्हेंटरी टर्न्स कशा पद्धतीने आहेत किंवा इन्व्हेंटरीचा टर्नओव्हर रेशो काढला जातो. रेशो काढताना आपण काय करतो की जनरली तुम्ही जे काही तुमचा डिमांड आहे मार्केटची त्या पद्धतीने जो काही सप्लाय केला जाईल त्याचा रेशो काढला जातो. ओके, आता रेशो कसा काढला जातो हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर मग तो रेशो तुम्हाला एकदा समजला की पर डे तुम्हाला किती सप्लाय करावा लागतो, पर मंथ किती करावा लागतो किंवा पर इयरचं जर तुम्ही बजेट तयार केलेलं असेल तर पर इयर मध्ये तुमचा टर्नओव्हर किती होतो, त्यानुसार तुम्ही काय करणार आहात, ती इन्व्हेंटरी स्टोअर किंवा स्टॉक म्हणून ठेवणार आहात. तेवढी, जसं मी तुम्हाला इन्व्हेंटरीचं मीनिंग सांगितलं की प्रोडक्टची एक लिस्ट आहे की एका कॅटेगरीमध्ये येणारे प्रोडक्ट्स किती आहेत. तर आता जसं एक्झाम्पल सांगितलं होतं की ड्रॉइंग साठी लागणारं मटेरियल, मग त्यामध्ये कुठले कुठले प्रोडक्ट्स येतील त्याची टोटल लिस्ट तुमच्या इन्व्हेंटरी मध्ये स्टोअर असेल. मग त्या रिलेटेड तुम्हाला ते काय करायचं आहे की कॉस्ट मॅनेजमेंट करायचं आहे. त्यामुळे मिनिमम इन्व्हेंटरी तुमच्याकडे असेल, हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. हायर इन्व्हेंटरी टर्नओव्हर एन्श्युअर्स इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ असेट्स. आता इथे बघा, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे ऑब्जेक्टिव्ह मधला की हायर इन्व्हेंटरी टर्नओव्हर एन्श्युअर इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ असेट्स. ज्यावेळी माझा टर्नओव्हर जो आहे तो एक्सेसिव्ह आहे, लक्षात येत आहे, एक्सेसिव्ह म्हणजे जास्त आहे, डिमांड मला मार्केटमधून जास्त आहे, तर अशा केसमध्ये मी जे काही असेट्स यूज करणार आहे तर ते कसे असले पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे, इफेक्टिव्ह युटिलायझेशन.
म्हणजेच काय की त्याचा इम्पॅक्ट हा कस्टमरवर होणं खूप गरजेचं आहे. जे काही तुम्ही स्टॉक मटेरियल ठेवताय, स्टॉक मटेरियलचं मिनिंग असं नाहीये की काहीतरी रद्दी सामान गोळा करून तुम्ही ठेवलेलं इन्व्हेंटरी मध्ये. तर जे काही मटेरियल आहे ते एक्झॅक्ट चांगल्या कंडिशन मध्ये तुम्हाला कसं प्रोव्हाइड करता येईल. बऱ्याचदा असं होतं की आपण स्टॉक करून ठेवलेलं मटेरियल खराब झालेलं आहे. पावसामध्ये 4 महिने ज्या वस्तू गोळा करून ठेवल्या होत्या त्याचं काय झालंय, सगळी बुरशी आलेली आहे आणि अशा केसमध्ये तुम्ही सप्लाय करताय, चालेल का? नाही चालणार आहे. मग अशा केसमध्ये काय केलं पाहिजे की त्याचं युटिलायझेशन इफेक्टिव्ह झालं पाहिजे किंवा ती ऍश्युरिटी तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात येतंय? मग त्यानंतर इथे पुढे काय सांगितलंय बघा, logistical management should keep the overall well-being of a company in view and fix a minimum inventory level. म्हणजे काहीतरी तुमच्याकडे इन्व्हेंटरी लेवल म्हणजे काय की तुमच्याकडे असणारी जी प्रोडक्टची लिस्ट आहे ती मिनिमम कशी असेल याच्याकडे लॉजिस्टिकल मॅनेजमेंटचा जास्त कल असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे तुमचे जो काही असणारा हे आहे मनी आहे तर तुम्ही काय करणार आहात, एकदम त्यामध्ये गुंतवणूक करणार नाही आहात. मग तुम्ही काय करणार, थोडं जसं डिमांड येईल त्या पद्धतीने सप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहात किंवा तुम्ही जस्ट इन टाइम सिस्टीम काय कराल, अप्लाय कराल. मुवमेंट कन्सोलिडेशन हा 4th पॉइंट येतो. आता मुवमेंट कन्सोलिडेशन मध्ये काय होईल की तुमचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे इट इज द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर टू लॉजिस्टिक कॉस्ट. ट्रान्सपोर्टेशन साठी सुद्धा तुम्हाला कॉस्ट लागणार आहे. ट्रान्सपोर्टेशन हा जो पार्ट आहे यामध्ये सांगितलंय की यासाठी येणारी कॉस्ट ही काय करते, लॉजिस्टिकल कॉस्ट वर इम्पॅक्ट करते. नेक्स्ट थिंग सांगितली, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट डिपेंड्स ऑन प्रोडक्ट टाइप, साइज, वेट, डिस्टन्स अँड टू बी ट्रान्सपोर्टेड. फॉर ट्रान्सपोर्टिंग स्मॉल शिपमेंट जस्ट इन टाइम कन्सेप्ट विल हाईक द कॉस्ट. म्हणजे काय की इथे मिनिमम इन्व्हेंटरी आहे किंवा रॅपिड रिस्पॉन्स दिला जातो, हे जर ऑब्जेक्टिव्ह तुमचे आहेत तर ट्रान्सपोर्टेशनचा सुद्धा त्यामध्ये लॉजिस्टिकल कॉस्ट मध्ये काय होते, इन्व्हॉल्वमेंट आहे. मग ती ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट कशाशी रिलेटेड आहे किंवा ती कशावर डिपेंड करते, तर माझे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते कुठल्या टाईपचे आहेत. जसं मी काल एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की खूप कमी वेट असणारे जसं फ्लावर्स आहेत सपोज ते मी ट्रान्सपोर्ट करणार आहे, तर फ्लावर्सला ट्रान्सपोर्ट करताना त्याचा टाईप कसा आहे, इट इज अ पेरिशेबल टाईप ऑफ प्रोडक्ट. म्हणजे ते खराब होऊ शकतात जर वेळेच्या आधी ते पोहोचले नाहीत. खूप डिले जर झाला तुमच्या ट्रान्सपोर्टेशनला तर काय होणार आहे की तुमची क्वालिटी मेंटेन राहणार नाही त्या प्रोडक्टची आणि त्यामुळे तुम्हाला इफेक्ट्स किंवा इफेक्टिव्ह असं किंवा कस्टमरला सॅटिस्फाईड करता येणार नाही. ओके, मग त्यामुळे प्रोडक्टच्या टाईपवर डिपेंड करतं की ट्रान्सपोर्टेशन साठी मी कुठला मीडिया यूज करणार आहे, चॅनल कुठला असेल. मी एअरवेच्या थ्रू जर हे करत असेल तर माझी येणारी कॉस्ट कशी असणार आहे, तेवढीच हाय असणार आहे. म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन साठी यूज केले जाणारे चॅनल्स आणि प्रोडक्टचा टाईप याचं रिलेशन असणार आहे आणि ते कशामुळे असेल हे मी तुम्हाला सांगितलं. त्याची साईज किती आहे, आता हेवी प्रोडक्ट्स असतील ते पॉसिबल नाही की मी एअरवेच्या थ्रू काय करणार आहे, ट्रान्सपोर्ट करणार आहे. अशा केसमध्ये मी काय करेल की रेल्वेचा वापर करेल. त्यासाठी हेवी लोड जे असणार आहे किंवा वेट असणारे जे प्रोडक्ट्स असतील ते काय करेल, मी ट्रेनने सुद्धा पाठवेल. किंवा डिस्टन्स टू बी ट्रान्सपोर्टेड, किती डिस्टन्स वरती डिलिव्हरी तुम्हाला करायची आहे, ट्रान्सपोर्टेशन करायचे, त्यावर सुद्धा डिपेंड करते ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट. बरोबर ना? जसं की आता तुम्हाला इथून कुठे जाणार आहात तुम्ही, सपोज मुंबईत जाणार आहात. मुंबईत जाण्यासाठी तुम्हाला लागणारी कॉस्ट तुम्ही ज्या काही व्हेकलने जाल किंवा बसने जाल किंवा ट्रेनने जाल त्यासाठी येणारी कॉस्ट डिफरंट आहे. पण डिस्टन्स जर त्यापेक्षा खूप दूरचं असेल, आणखी दूरच्या प्लेसला जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला खर्च निश्चितच जास्त येणार आहे. तसंच इथे शिपमेंट करताना सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की जस्ट इन टाइम कन्सेप्ट मे हाईक द कॉस्ट. म्हणजे ही कॉस्ट कधी कमी केली जाऊ शकते, तर जस्ट इन टाइम प्रोसेस मध्ये काय केलं जातं की हाईक केली जाते. मुवमेंट कन्सोलिडेशन इज अ प्लॅनिंग सेव्हरल सच स्मॉल शिपमेंट्स टुगेदर बाय इंटिग्रेटिंग इंटरेस्ट ऑफ सेव्हरल प्लेयर्स इन अ सप्लाय चेन. आता मुवमेंट जी काही केली जाते फिजिकल प्रोडक्ट्सची, तर त्यामध्ये जे काही प्लॅनिंग केलं जातं त्यामध्ये सांगितलं की इट्स सच अ small shipments together by integrating interest of several players in a supply chain.
म्हणजे ऍट ए टाइम तुम्हाला इंटिग्रेशन करतो इथं आपण, म्हणजे काय की ऍट ए टाइम बरेचसे काही जे काही प्रोडक्ट्स आहेत या सेव्हरल प्लेयर्स, म्हणजे काय की ट्रान्सफर्स जे कोणी प्रोडक्ट सप्लाय करणारे आहेत, तर त्यांनी काय केलं, ह्या सिस्टीमला एकत्रितपणे तुम्ही ऍट ए टाइम एका शिपच्या थ्रू काय करू शकता, तुमचे प्रोडक्ट्स पाठवू शकता. इथे कॉस्ट कमी केली जाऊ शकते. जर मी एकटीच फक्त त्या शिप मध्ये माझे प्रोडक्ट काय करते, ट्रान्सपोर्ट करते, तर मला येणारी कॉस्ट ही एक्सेसिव्ह असणार आहे. पण माझ्यासोबत आणखी 3 लोक जर त्यामध्ये काय झाले, पार्टिसिपेट झाले, म्हणजेच काय केलं की ह्या प्लेयर्सने इंटिग्रेशन केलं, त्यांचा इंटरेस्ट सेम सिमिलर आहे, म्हणजेच ते बिझनेस करतायत, ट्रान्सपोर्ट करतायत आणि सेम वेनेच ते जाणार आहेत, तर मग त्यांनी काय केलं, एकत्रितपणे याचा विचार केला आणि ते कॉस्ट काय केली, कमी केली. जनरली लार्ज शिपमेंट साइज अँड लॉंग डिस्टन्स रेड्यूस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पर युनिट. म्हणजे आता लार्ज शिपमेंट साइज म्हणजे काय की इथे लॉंग डिस्टन्स आहे पण लार्ज शिप असेल तर त्यामध्ये मुवमेंट कशी केली जाईल, म्हणजेच इथे इंटिग्रेशन केलं तर कदाचित तुम्हाला काय होईल, इथे कॉस्ट कमी करता येईल, रेड्यूस करता येईल. आता यामध्ये फिफ्थ पॉइंट दिला क्वालिटी. हा एक तुमचा ऑब्जेक्ट आहे. मग ती क्वालिटी मेंटेन कशी करायची. इफ द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट फेल्स, लॉजिस्टिक विल हॅव टू शिप द प्रोडक्ट आउट ऑफ कस्टमर्स अँड प्रिमाइसेस अँड रिपीट द लॉजिस्टिक ऑपरेशन अगेन. म्हणजे तुम्ही जे काही ऑपरेशन्स लॉजिस्टिक मध्ये आतापर्यंत केलेले आहेत तर ते फेल होतात जर तुमची क्वालिटी मेंटेन नाही ठेवता आली तुम्हाला. जोपर्यंत तो कस्टमर पर्यंत प्रोडक्ट जात नाही, तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करताना मी मागच्याही वेळी सांगितलं, तो जर डिस्ट्रॉय होत असेल, त्याचं पॅकेजिंग खराब होत असेल, लेबलिंग खराब होत असेल, इन्फॉर्मेशन त्याची प्रॉपर राहत नसेल, तर काय होणार आहे की तुम्हाला इथे ते ऑपरेशन्स पुन्हा एकदा करावे लागतील, रिपीट अगेन करावे लागतील, म्हणजे क्वालिटी मेंटेन करता येईल. त्यानंतर सेकंड थिंग सांगितली की दिस ऍड्स टू कॉस्ट अँड कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन, हेन्स लॉजिस्टिक शुड कॉन्ट्रीब्यूट टू टीक्यू इनिशिएटिव्ह ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे काय की यामध्ये कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन हा जो पार्ट आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, अवॉइड करायचा आहे, की ज्यामुळे तुम्ही क्वालिटी प्रोडक्ट दिले तर इथे ऑटोमॅटिकली काय होईल की कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन हा पार्ट काय केला जाईल, अवॉइड केला जाईल. आणि लॉजिस्टिक जे काही आहे, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, टीक्यूएम इनिशिएटिव्ह ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे तो त्याचा एक पार्ट असेल लॉजिस्टिक टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचा. समजलं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगितलाय, लॉजिस्टिक कॅन प्ले अ सिग्निफिकंट रोल इन द टोटल क्वालिटी इम्प्रुव्हमेंट बाय इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स कंटिन्युअसली. इथे तुम्हाला कंटिन्युअस सायकल असणार आहे. लॉजिस्टिकल ऑपरेशनचे ऑब्जेक्टिव्ह आपण स्टडी करतोय, बरोबर ना. मग त्यामध्ये टोटल क्वालिटी इम्प्रुव्हमेंट हा पार्ट जो आहे तो तुमचा मेन ऑब्जेक्ट असणार आहे. तुम्हाला कंटिन्युअसली काय करायचंय, परफॉर्मन्स मध्ये इम्प्रुव्हमेंट करत जावं लागेल तुमचा जो काही परफॉर्मन्स आहे, बरोबर. म्हणजेच काय की ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट्स मध्ये बदल करावे लागतील. लक्षात आलंय, म्हणजे तेव्हा तुमचा परफॉर्मन्स बेस्ट असेल. अदरवाईज बऱ्याचदा असं होतं की मी मार्केटर आहे, मी मॅन्युफॅक्चरर आहे आणि मला जसे आवडतात त्या पद्धतीच्या शेप मध्ये, साईज मध्ये, कलर मध्ये मी प्रोडक्ट्स काय करेल, प्रोडक्शन करेल. पण त्यासाठी कस्टमर किती सॅटिस्फाईड आहे याचाही विचार करावा लागेल. म्हणजेच तुम्ही काय करू शकाल की क्वालिटी मेंटेन करू शकाल आणि कस्टमरला सॅटिस्फाईड करू शकाल. इज दॅट क्लिअर. 6 तुमचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये दिलं लाईफ सायकल सपोर्ट, म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस, रिव्हर्स लॉजिस्टिक और प्रोडक्ट रिकॉल ऍज अ रिझल्ट ऑफ. म्हणजे त्यामध्ये की पॉइंट्स दिलेले आहेत, आपण ते स्टडी करूया. की तुमचं हे ऑब्जेक्टिव्ह आहे की आफ्टर सेल सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करायचे. द सर्व्हिस सपोर्ट नीडेड बाय द प्रोडक्ट वन्स इट इज सोल्ड ड्युरिंग इट्स लाईफ सायकल. म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम पिरियड दिलेला असतो बघा. आपण आफ्टर सेल सर्व्हिस तुम्ही कशा पद्धतीने 1 इयर पर्यंत देणार आहात, 6 मंथ साठी देणार आहात, त्यानुसार त्याची सुद्धा एक लाईफ सायकल असणार आहे आणि त्या पद्धतीने त्या सर्व्हिसेस तुम्हाला मार्केटमध्ये प्रोव्हाइड कराव्या लागतील. हे एक तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल तर कदाचित कस्टमर सॅटिस्फाईड होईल. नेक्स्ट थिंग आहे रिव्हर्स लॉजिस्टिक. रिव्हर्स लॉजिस्टिक मध्ये काय सांगितलंय की रिजिड क्वालिटी स्टँडर्ड्स, दॅट मीन्स क्रिटिकल इन केस ऑफ कॉन्टॅमिनेटेड प्रोडक्ट्स विच कॅन कॉज एन्व्हायरमेंटल हजार्ड. आता राईट क्वालिटी स्टँडर्ड्स कधी वापरले जातात
तर तुम्ही जे काही प्रोडक्शन केलंय त्यासाठी R&D डिपार्टमेंट जे काही काम करतं त्याचं काम खूप इम्पॉर्टंट असणार आहे की हे हजार्डस अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स तर नाहीयेत ना ज्यामुळे एन्व्हायरमेंटला हार्म होणार आहे. तर याकडे आपल्याला काय करायचंय, लक्ष द्यायचंय, ज्यामुळे आपण काय करू शकतो की क्वालिटी मेंटेन करू शकतो. लक्षात आलं? ट्रान्सिट डॅमेज. आता लिकिंग कंटेनर्स कंटेनिंग हजार्डस मटेरियल. तुम्ही जे काही ट्रान्सपोर्ट करताना मी सांगितलं की प्रोडक्ट्स काय होतात, डॅमेज होतात. मग ते डॅमेज कशा पद्धतीने होतात, कधी कधी कंटेनर्स जे आहेत कंटेनर्स लीक असल्या कारणाने जे काही मटेरियल आहे त्यामध्ये तुम्ही फिल केलेलं तर ते काय होतं, लीक होणं म्हणजे काय की ते गळत राहणं. त्यातून जे काही तुम्ही वेट वरती लिहिलेलं आहे लेबलिंग मध्ये की किती केजी आहे किंवा कशा पद्धतीने वेट तुम्ही तिथे दिलेलं असेल आणि त्या वेट मध्ये जर तो प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल झाला नाही ऍज अ कस्टमर तर काय होतो, कस्टमरच्या हातामध्ये जाईपर्यंत लिकेज असेल कंटेनर मध्ये तर तेवढं वेट त्याचं भरणारच नाहीये त्या कंटेनरचं किंवा त्या मटेरियलचं. पण तुम्ही पेमेंट घेताना तेवढंच जे काही तुम्ही केजी त्यावर लिहिलेले आहेत त्या पद्धतीने घेणार आहात. म्हणजे इथे काय होते, कस्टमरची फसवणूक होते. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं की रिव्हर्स लॉजिस्टिक जे आहे ते काय करतं, प्रोडक्ट रिकॉल करतं म्हणजे पुन्हा एकदा रिकव्हरी केली जाते, जशी सर्व्हिस मध्ये रिकव्हरी केली जाते सेम ऍज इट इज. प्रोडक्ट एक्सपायरेशन डेटिंग. आता कधी कधी प्रोडक्ट सेल होण्यापूर्वीच जर त्याची एक्सपायरी डेट संपून गेलेली असेल तर मग तो प्रोडक्ट तुम्ही तसा सेल करणार आहात का, नाही. म्हणजे हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रोडक्ट रिकॉल कधी केला जातो. त्यानंतर रिजिड लॉज प्रोहिबिटिंग अनसायंटिफिक डिस्पोजल ऑफ ॲटम्स अँड असोसिएटेड विथ प्रोडक्ट, दॅट मीन्स पॅकेजिंग. म्हणजे आता रिजिड लॉ प्रोहिबिट म्हणजे कशा बाबतीत तुम्हाला जे काही ज्याला आपण काय म्हणू शकतो, प्रोहिबिशन म्हणजे रेग्युलेशन्स काही लावलेले असतील बघा. आता अनसायंटिफिक डिस्पोजल म्हणजे तुम्ही डिस्पोज कसा करता. आता हार्मफुल प्रोडक्ट आहे, केमिकल्स आहे, ते जर समजा आता एक्सपायरी डेट होऊन गेलेली असेल तर ते तुमच्यासाठी हार्मफुलच आहे, ते एन्व्हायरमेंट साठी हार्मफुल आहे. मग अशा केस मध्ये त्याचा डिस्पोज कसा करायचा त्यासाठी काही मेथड्स दिलेल्या असतात, बरोबर. मग त्या मेथड्सने तुम्ही डिस्पोज करताय का, तर ह्या गोष्टीचाही इथे काय केला जातो, विचार केला जातो. म्हणजे हे एक तुमचं ऑब्जेक्ट असणं खूप गरजेचं आहे. लक्षात आलं? नेक्स्ट थिंग आहे रिजिड लॉज मेकिंग रिसायकलिंग मॅन्डेटरी. म्हणजे रिजिड लॉ यूज करणं किंवा त्या पद्धतीने प्रोसेसिंग करणं हे मॅन्डेटरी असणारे, कंपल्सरी असणारे रिसायकलिंगची प्रोसेस. ओके. म्हणजे प्रोडक्शन करून तुम्ही कुठेही तो प्रोडक्ट नंतर एक्सपायरी डेट नंतर फेकून देणं हे अजिबात चालणार नाही, कारण ते सोसायटीसाठी हार्मफुल आहे, आपल्या हेल्थ साठी हार्मफुल आहे, एन्व्हायरमेंट साठी हार्मफुल आहे. म्हणजे हे मॅन्डेटरी का आहे याचं कारण तुम्हाला लक्षात येईल. ओके. जसं की आता तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगेल, जनरल एक्झाम्पल आहे की जेव्हा HIV एड्सच्या पेशंटची टेस्ट केली जाते, सपोज तो पॉझिटिव्ह आलेला असेल तर जे काही रिमेनिंग ब्लड तुमच्याकडे असेल टेस्टिंग साठी काहीतरी 1-2 थेंब फक्त लागतात, बरोबर. मग बाकी तुम्ही जे काही टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेलं आहे टेस्टिंग साठी ते तुम्ही असंच कुठेही ओतून चालेल का, नाही. त्याचा प्रॉपर डिस्पोजल सिस्टीम आहे आणि त्या जर तुम्ही फॉलो केल्या नाही तर इथे काय होणार आहे की कस्टमर तुमच्याकडे येणार नाही किंवा तुम्हाला त्यासाठी ऍज पर लॉ काय केले जातील, रिस्ट्रिक्शन्स आणले जातील, तुमच्यावर कायद्याने गुन्हा होऊ शकतो. आलं लक्षात? इरानियस ऑर्डर प्रोसेसिंग बाय सप्लायर. चुकीच्या ऑर्डर सुद्धा सप्लायर कडून येऊ शकतात. रिव्हर्स लॉजिस्टिक इज अन इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ लॉजिस्टिक प्लॅनिंग. रिव्हर्स लॉजिस्टिक काय करतं की लॉजिस्टिकल प्लॅनिंग मध्ये काय केले जातात, ज्या पद्धतीने तुम्हाला बदल अपेक्षित आहेत. रिव्हर्स कधी होतं, रिव्हर्स लॉजिस्टिक काय सांगतं, तर मी तुम्हाला जसं सांगितलं की कंटेनर लिकेजेस आहे तर तुम्हाला ती प्रोसेस रिपीट अगेन परत करणं गरजेचं आहे पहिल्यापासून. लक्षात आलंय? म्हणजे ह्या पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचे जे काही प्लॅन्स आहेत ते कसे होतील, सक्सेसफुल होतील. ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुम्हाला अचीव करणं पॉसिबल होईल. ओके. आता आपण पुढच्या पार्ट वर जाऊया. लॉजिस्टिकल फंक्शन्स. एक डायग्राम दिली बघा, खूप सुंदर डायग्राम आहे, बघायची तुम्ही सगळ्यांनी. ड्रॉ करा ही नोटबुक मध्ये नोट्स काढताना.
लॉजिस्टिकल फंक्शन्स मध्ये त्यांनी लॉजिस्टिकल एलिमेंट्स ऑफ लॉजिस्टिक और लॉजिस्टिक मिक्स और की एरियाज एवढ्या पद्धतीने ह्या 3 फॅक्टर इथे काय होतात, इन्व्हॉल्वमेंट त्याची असेल. लॉजिस्टिकल फंक्शन्स कुठले आहेत, लॉजिस्टिक नक्की काय करतं. इन्फॉर्मेशन सिस्टीम इंटरनल अँड एक्सटर्नल, warehousing, storage, handling, packing and distribution also, inventory, when to order, how much to order and just in time process, transportation, that means water, road, rail and pipeline and air also. ट्रान्सपोर्टेशन कुठल्या कुठल्या वेने करतात ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की काय काय काम लॉजिस्टिक करतं, फंक्शन्स त्याचे काय काय आहेत. नेटवर्क डिझाईन म्हणजे नेटवर्किंग कोणाचं असेल तर सप्लायर्स असतील, तुमचे ऑपरेशन्स असतील, म्हणजे जे काही ऑपरेशन्स लॉजिस्टिकच्या दरम्यान केले जातात, लॉजिस्टिकल ऑपरेशन्स, ट्रान्सपोर्टेशन वगैरे, तर त्याचं नेटवर्किंग तुमचं असेल. म्हणजेच काय की ते असेच जातात का प्रोडक्ट, लोड होणं, अनलोड होणं, त्यासाठी बरीचशा प्रोसेस तुम्हाला कराव्या लागतात की नाही, दॅट इज कॉल्ड ऑपरेशन्स. वेअर हाऊसेस ऑल्सो, म्हणजे आता आपल्याला वन बाय वन त्याची माहिती घेणार आहोत आपण. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट नक्की कसं केलं जातं, इन्फॉर्मेशन सिस्टीम कशी वर्क करते लॉजिस्टिक मध्ये. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, द रोल ऑफ इन्फॉर्मेशन इज व्हायटल इन ऑर्डर प्रोसेसिंग, म्हणजे तुम्हाला ती कशी असली पाहिजे, व्हायटल असली पाहिजे इन्फॉर्मेशन. Incorrect order processing due to erroneous information will result into product recall and reshipment if the sales opportunity still exist. म्हणजे तुम्हाला सेल्सच्या अपॉर्च्युनिटी जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला रिकॉल करणं, प्रोडक्ट रिकॉल करणं खूप गरजेचं असणार आहे. जसं डॅमेजेस जर झाले तर ते पुन्हा काय करावे लागेल, रिकव्हरी त्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे. जसा आहे तसाच प्रोडक्ट, आम्ही त्याला काहीच करू शकत नाही. काही लोक बघा फार इझिली सांगतात कंपनीकडूनच झालेलं आहे. सेलर्स जे असतात ना ते रिकॉल करत नाहीत बऱ्याचदा. आता तुम्ही मटेरियल घ्यायला गेला, ड्रेस मटेरियलचं एक्झाम्पल घेऊ शकता, त्यामध्ये जेव्हा तयार होतो तो प्रोडक्ट तेव्हाच त्याच्यामध्ये काही काय राहिलेले असतात की डिफॉल्ट सिस्टीम असते. आपण म्हणतो ना बाय डिफॉल्ट तो राहिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये खराबी आहे. तर मग तुम्ही तसेच प्रोडक्ट कसे काय सेल करू शकता, तुम्ही रिकॉल करा ना. कस्टमरला जर तो कलर आवडला, त्याची जे काही बाकीची डिझायनिंग वगैरे सगळी आवडली, पण त्यामध्ये थोडासा डिफॉल्ट असतो, काहीतरी कुठेतरी त्याला छिद्र पडलेलं असेल किंवा काहीतरी धागा निघालेला असेल किंवा एखादं बटन निघालेलं असेल, मग ते सांगतात कंपनीकडून तयार करतानाच झालेलं आहे. तर मग हे जे काही आहे त्याला रिकॉल करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जसं आहे तसं मार्केटला जर 2-4 वेळेस असे आयटम सेल झाले तर त्या कंपनीचं बॅड इमेज तयार होते, त्या ब्रँड बद्दल किंवा त्या कंपनी बद्दल मार्केटमध्ये बॅड मार्केटिंग होतं. तर त्यामुळे रिकॉलची सिस्टीम खूप गरजेची आहे. फास्टर अँड क्वालिटी इन्फॉर्मेशन फ्लो फ्रॉम कस्टमर टू प्रोसेसर रिझल्ट्स इनटू कॉस्ट इफेक्टिव्ह लॉजिस्टिक. आता क्वालिटी इन्फॉर्मेशन फ्लो करणं खूप गरजेचं आहे. तर क्वालिटी कशी समजणार तुम्हाला इन्फॉर्मेशनच्या बाबतीत, कस्टमर टू प्रोसेसर रिझल्ट्स इनटू कॉस्ट इफेक्टिव्ह लॉजिस्टिक. कॉस्ट इफेक्टिव्ह लॉजिस्टिक कसं केलं जातं किंवा हे जे काही ऑपरेशन्स आहेत त्यासाठी येणारी जी कॉस्ट आहे त्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही फ्लो केली जाते तर ती फास्ट झाली पाहिजे. जेव्हा इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट करतो आपण तर ती इन्फॉर्मेशन फास्ट जर नाही गेली तर कदाचित मिसअंडरस्टँडिंग होतं कस्टमरच्या माइंड मध्ये आणि त्यामुळे प्रोसेसर बद्दल काय होतं की आपण त्याच्या क्वालिटीवर शंका घेतो. ओके, leading firms typically have information systems capable of monitoring logistical performance on a real time basis. The leading firms कुठल्या असतात तर त्या काय करतात, इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आहे त्या मुळातच कॅपेबल असतील असं सांगितलंय की त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो कसा असेल की रिअल टाइम बेसिस परफॉर्मन्स असेल. म्हणजे काय की लीडिंग करणं म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या पुढे असणं कॉम्पिटिशन मध्ये. तर त्यांची इन्फॉर्मेशन सिस्टीम बद्दल त्यांनी सांगितलंय की ती इन्फॉर्मेशन सिस्टीम कॅपेबल असेल मॉनिटरिंग साठी किंवा त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो रिअल टाइम बेसिस असेल. आता करंट मार्केटमध्ये सध्या काय सुरू आहे, रिअल टाइम म्हणजे काय की एक्झिस्टन्स, आता सध्याची परिस्थिती काय आहे त्यानुसार ती इन्फॉर्मेशन तुम्हाला काय केली जाईल, फॉरवर्ड केली जाईल. आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकता की लॉजिस्टिकल जे ऑपरेशन्स आहेत ते स्पीड घेतील, त्यामध्ये एफिशियन्सी येईल
किंवा त्यामध्ये जर रिकॉलिंगची गरज असेल, रिकॉल केले जातील प्रोडक्टला. ओके. इन्व्हेंटरी कंट्रोल हा एक फंक्शन आहे लॉजिस्टिकचा. आता लॉजिस्टिक मध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल आपण बघितलं की कीपिंग द स्टॉक लेवल्स इन सच अ पोझिशन सो दॅट नायदर स्टॉक आउट नॉर स्टॉक फिलिंग टेक्स प्लेस इज इन्व्हेंटरी कंट्रोल. म्हणजे काय की खूप जास्तही स्टॉक मटेरियल असणार नाही आणि तो प्रमाणापेक्षा कमीही स्टॉक इन्व्हेंटरी मध्ये असणार नाही. अशा पद्धतीने तो स्टॉक मटेरियल किंवा त्याची लेवल किंवा त्याची पोझिशन असणार आहे. ओके. इट इज इम्पॉर्टंट फॉर ॲडिक्वेट कस्टमर सर्व्हिस. आता कस्टमरला मला सर्व्हिस कशी द्यायची, ॲडिक्वेट सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. तर मग इन्व्हेंटरी कंट्रोल करणं ते काय असेल, मस्ट असेल. लक्षात आलं. इट टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ प्राइस डिस्काउंट बाय बल्क परचेसिंग. हे तर आपल्याला जनरली माहिती आहे. त्यांनी नाही दिला तरी आपण कस्टमर म्हणून आपल्या फार डिमांड्स असतात की एवढ्या क्वांटिटी मध्ये मी ते प्रोडक्ट घेतलाय, बल्क क्वांटिटी मध्ये परचेसिंग केलं की प्राइस डिस्काउंट मला अपेक्षित असतो. एखादा आता सपोज सोपचं तुम्ही साधं घेतलं, सोप किती क्वांटिटी मध्ये घेतले, ऍज अ रिटेलर असाल, ऍज अ होलसेलर असाल, तुम्ही काय केलं की 100चं एक पॅकेट मोठा घेतला. मग तुम्ही जे पर सोपच्या पाठीमागे जी प्राइस आहे त्याची टोटल करून तुम्ही त्या प्राइसला घेता का, परचेसिंग करता का, नाही. मग तुम्हाला तिथे डिस्काउंट प्रोव्हाइड करणार. लक्षात आलं. टू सर्व ऍज अ बफर स्टॉक इन केस ऑफ अ डिलेड डिलिव्हरीज. बफर स्टॉक सुद्धा अवेलेबल केला जातो. जर डिले झाला तुमच्या डिलिव्हरी मध्ये तरी सुद्धा अशा पद्धतीची प्रोव्हिजन तुम्हाला करणं गरजेचं आहे इन्व्हेंटरीच्या थ्रू. इन्व्हेंटरी कंट्रोल कशी करता येईल. टू मेंटेन स्मूथ सप्लाय चेन. स्मूथ असणं म्हणजे काय, यामध्ये सप्लाय चेनचा आणि स्मूथनेसचा कुठे कॉन्टॅक्ट येतो मॅडम, असंही तुम्हाला वाटेल, बरोबर ना. तर स्मूथ असणं म्हणजे काय की फार तुम्हाला हेवी त्याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट देण्याची गरज नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने प्रोडक्टला ऑर्डर केलेली आहे तर ते सहजासहजी अवेलेबल झाले पाहिजे. फार असं इरिटेट होण्यासारखे काही प्रोसेस असतील, क्रिटिकल अशा काही प्रोसेस असतील तर कस्टमर तुमच्यापर्यंत येणारच नाहीये, डिमांड करणारच नाही. स्मूथली फ्लो जाणं, सप्लाय चेन स्मूथ असणं म्हणजे काय की तुम्ही एकदा तिथे ऑर्डर दिलीत की 101% ती ऑर्डर वेळेत तुम्हाला मिळणार, याची अश्युरिटी असणं, दॅट इज कॉल्ड स्मूथ सप्लाय चेन. ओके. तर अशा पद्धतीने हे इन्व्हेंटरी कंट्रोल केलं जातं. हा एक तुमचा लॉजिस्टिकचा फंक्शन होता. थर्ड वन आहे ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय दिलंय बघा की ट्रान्सपोर्टेशन इज द मोस्ट विजिबल ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ लॉजिस्टिक. म्हणजे लॉजिस्टिकचे जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्याच्यापैकी हा विजिबल एलिमेंट आहे असं सांगायचं की याच्यामध्ये कुठलाही बॅक स्टेजला ऑपरेशन होणार नाही, सगळं ऑन स्टेज असेल. म्हणजे सगळं तुमच्या समोर असेल, इन फ्रंट ऑफ कस्टमर किंवा इन फ्रंट ऑफ पब्लिक. तर यामध्ये हाय कॉन्ट्रीब्युटर टू लॉजिस्टिक एक्सपेंडिचर असं सांगितलंय. कॉन्ट्रीब्युटर जे आहेत तर त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन किंवा लॉजिस्टिक एक्सपेंडिचर्स आहेत ते तुम्हाला जनरली माहिती असतात. आता मला जर तिकीट मी कितीचं दिलंय, मी पुण्याला चाललेली आहे, पुण्याला बाय बस जाताना त्याचं तिकीट किती आहे हे जनरली मला कुठेही विचारलं तरी समजू शकतं. त्याच्यासाठी भरपूर इन्फॉर्मेशन घेण्यासाठी सिस्टीम आहे. मग त्यामुळे हे सगळं विजिबल आहे. इथे तुम्हाला लागणारी जी काही येणारी कॉस्ट आहे ट्रान्सपोर्टेशन साठी, तर यामध्ये फसवणूक करण्याचा काही संबंध येत नाही. तुम्ही त्याच रेटनुसार, आता पेट्रोलचे दर किती आहेत, डिझेलचे दर किती आहेत, त्यानुसार भाडेवाढ किती झालेली आहे हे जर तुम्हाला माहिती असेल, तो प्रोडक्ट कुठून सप्लाय झालेला आहे हे जर मला माहिती असेल तर त्याच्या कॉस्ट मध्ये जर त्यांनी काही प्राइस मध्ये एक्सेसिव्ह प्राइस असणारच नाहीये. जी काही प्राइस आहे ती ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट त्यामध्ये ऍड करून तुम्हाला मिळेल. लक्षात आलंय. म्हणजे इथे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन व्हिजिबल असणार आहे. टाइम आणि प्लेस युटिलिटी यामध्ये काय सांगितलं, इट प्ले अ मेजर रोल इन ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन करायचं म्हणजे मी आज माझा मूड झाला आणि मी संध्याकाळीच रात्री 11 वाजता पॅकिंग केलं आणि माझी गाडी सुटली मुंबईला आणि मी तिथे नेऊन तो प्रोडक्ट सोडला, असं चालेल का, नाही चालणार आहे. मग इथे मी काय करणं गरजेचं आहे की कुठल्या टायमिंगला मला ती डिलिव्हरी करायची आहे आणि कुठल्या प्लेसला याचं भान असणं खूप गरजेचं आहे. ट्रान्सपोर्टेशन मध्ये हा फॅक्टर खूप इम्पॅक्ट करतो. जसं मी सांगितलं की प्रोडक्टची साईज आणि शेप सुद्धा इम्पॅक्ट करतात. तिथे ट्रान्सपोर्टेशन कुठल्या वेने मी करायचंय तो जो डिसिजन आहे. टाइम आणि प्लेस युटिलिटी तर इम्पॉर्टंट असणारच आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत की
जसं पुढच्या याच्यामध्ये त्यांनी दिलंय की ट्रान्सपोर्टेशन डिसिजन्स आर क्रुशियल इन रिस्पेक्ट ऑफ मोड कॅरियर अँड सिलेक्शन ऑल्सो. म्हणजे कॅरियर सिलेक्शन म्हणजे काय की ज्या वेने तो जाणार आहे, मी जसं सांगितलं रेल्वेच्या थ्रू तुम्ही पाठवता ट्रान्सपोर्टेशन करता, तर तो मोड मला सिलेक्ट करायचा आहे. ते सिलेक्शन करण्यापूर्वी मला ट्रान्सपोर्टेशनचे डिसिजन्स घ्यावे लागतील. त्यासाठी मला प्रोडक्टची माहिती असणं खूप गरजेचं आहे. तो किती वेटचा आहे, तो पेरिशेबल आहे का, तर ह्या गोष्टींचा विचार करून ती टाइम आणि प्लेस युटिलिटी मला काय करायची, फिक्स करायची आहे. लक्षात आलं? कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन आर मुवमेंट कॉस्ट असं सांगितलंय. प्रिझर्वेशन कॉस्ट अँड कॉस्ट ऑफ आयडियल असेट्स. कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन आर मुवमेंट कॉस्ट म्हणजे काय की ट्रान्सपोर्टेशन साठी येणारी कॉस्ट फक्त काय, फक्त रेल्वेने जातोय म्हणून तेवढीच कॉस्ट आहे का, तो रेल्वे पर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा तुम्हाला तो प्रोडक्ट काय करावा लागतो. आता वेअर हाऊसिंग मध्ये तुमचं प्रोडक्ट आहे बरोबर. रिझर्वेशन कॉस्ट मीन्स काय की वेअर हाऊसिंगची जी प्रोसेस आहे, वेअर हाऊसिंग मध्ये तो बराच काळ म्हणजे काही ठराविक टाइम पिरियड पर्यंत तो मेंटेन ठेवला जातो त्याची क्वालिटी. सपोज आता तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स आहेत, ते कसे आहेत, खराब होणार आहेत लवकर, मग ते स्टोअर करून किती वेळासाठी किती टेम्परेचरला ठेवायचे, त्यासाठी प्रिझर्वेशन साठी सुद्धा कॉस्ट येते की नाही. सेम ऍज इट इज इथे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन करताना मुवमेंट कॉस्ट लक्षात घ्यावी लागेल, प्रिझर्वेशन कॉस्ट लक्षात घ्यावी लागेल आणि आयडियल असेट्स त्याच्यासाठी किती यूज केलेले आहेत ती सुद्धा कॉस्ट यामध्ये काय होईल तुम्हाला पकडावी लागेल. म्हणजेच काय की ओव्हरऑल त्या प्रोसेस मध्ये येणारी कॉस्ट किती आहे याचा विचार टोटल करावा लागेल. आता वेअर हाऊसिंग जे आहे फोर्थ वन, वेअर हाऊसिंग मध्ये काय सांगितलंय की इट इज होल्डिंग मटेरियल बिफोर डिस्पॅच आफ्टर इट इज प्रोड्यूस. प्रोडक्शन झाल्यानंतर ते काही प्रोड्युसर्स किंवा जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते काही त्यांच्याचकडे ठेवून घेणार नाहीये. एवढं मटेरियल सांभाळणं काही सोपी गोष्ट नसते. जोपर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला ते डिस्पॅच करायचं नाही तोपर्यंत ते होल्डिंगला असणार आहे वेअर हाऊसिंग मध्ये. लक्षात आलं? वेअर हाऊसेस मध्ये रॉ मटेरियलही असू शकतं, फिनिश प्रोडक्ट सुद्धा असू शकतात. हे मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलंय. Although warehousing is conventionally considered to be a storage facility. ही काय आहे, स्टोरेज फॅसिलिटी आहे. आणि त्यानंतर सांगितलंय की वेअरहाऊस ओनरशिप कॅन बी प्रायव्हेट, पब्लिक और थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट ऑल्सो. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, तुम्ही प्रोडक्शन केलेलं आहे आणि तुम्ही स्वतःचं वेअरहाऊस असेलच असं नाहीये. कधी कधी काय होतं की तुमचं स्वतःचंही असतं, प्रायव्हेट पण असेल, पब्लिक पण असेल. पब्लिक प्लेसला काही कॉमन म्हणजे जिथे सगळेच लोक जे कोणी प्रोडक्शन करणारे आहेत ते पण ते पब्लिक प्लेसचे यूज करू शकतात, किंवा तुम्ही ते प्रोडक्ट्स ज्यांना कोणाला सेल केलेले आहेत त्या थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट. थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कोणाशी तरी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे की जेवढं प्रोडक्शन आम्ही करणार आहोत तुम्ही ते काय करायचे, जोपर्यंत मार्केटला डिस्पॅच होणार नाहीये तोपर्यंत ते सेव्ह ठेवणार आहात किंवा त्याचा स्टॉक ठेवणार आहात. वेअरहाऊसिंग प्रोव्हाइड्स इकॉनॉमिक अँड सर्व्हिस बेनिफिट्स ऑल्सो टू द लॉजिस्टिकल सिस्टीम. सर्व्हिस बेनिफिट्स का मिळतात, कारण की त्यांची सर्व्हिस कशी, मी थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टच्या थ्रू काय केलं, सेव्हिंग केलं आणि मला त्यामध्ये जवळजवळ 50% लॉस झाला, माझं 50% मटेरियल डॅमेज झालं, त्याची क्वालिटी मेंटेन राहिली नाही. जोपर्यंत ते कस्टमर कडे जाणार होतं त्याच्या अगोदरच तुम्ही काय केलं की प्रॉपर मेंटेनन्स नसेल तर काय होईल, खराब होईल. म्हणजे याचा इकॉनॉमीशी पण कॉन्टॅक्ट आहे आणि सर्व्हिस बेनिफिटशी पण कॉन्टॅक्ट आहे वेअर हाऊसिंगचा. त्यांच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या कशा आहेत की लॉजिस्टिक सिस्टीम मधला बेनिफिशियल अशाही आहेत, त्याचा इकॉनॉमीवरही इम्पॅक्ट होतो. इकॉनॉमिक बेनिफिट्स आर मुवमेंट कन्सोलिडेशन, ब्रेक बल्क, क्रॉस डॉक, प्रोसेसिंग पोस्टपोनमेंट अँड स्टॉक फिलिंग ऑल्सो. म्हणजे यामध्ये काय काय इकॉनॉमिक बेनिफिट्स कशामुळे मिळतात, तर कन्सोलिडेशन सिस्टीम तुम्हाला इथे लक्षात येईल, किंवा ब्रेकिंग बल्क म्हणजे काय की तुम्ही बिग क्वांटिटी मध्ये जे काही मटेरियल तुमच्याकडे आहे ते तुम्ही कट पेस्ट करून पण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सुद्धा काय करू शकता, सेल करू शकता किंवा सप्लाय त्याचा करू शकता. आता जसं मी सांगितलं वेअर हाऊसेस मध्ये रॉ मटेरियल सुद्धा असेल, ऍज पर रिक्वायरमेंट तुम्ही काय कराल ते सेलिंग कराल किंवा सप्लाय कराल त्याचा. म्हणजे इथे जो काही बल्क आहे तो ब्रेक केला जाईल. ओके. सर्व्हिस बेनिफिट्स आर स्पॉट स्टॉकिंग, असॉर्टमेंट, मिक्सिंग अँड प्रोडक्शन सपोर्ट ऑल्सो. प्रोडक्शन सपोर्ट कसं करतात ते, तर ही जी काही वेअर हाऊसिंगची सर्व्हिस आहे तर
तिथे तुम्हाला स्पॉट स्टॉकिंग पण होतं. म्हणजे काय की तुम्हाला ऑन द स्पॉट एखादा मटेरियल काय होतो अवेलेबल करता येतो. असॉर्टमेंट तिथे केलेली असते. म्हणजे सगळे जे की रॉ मटेरियल आहे, फिनिश प्रोडक्ट्स आहेत, कुठल्याही टाईपचे असतील ते एकत्रितपणे तुम्हाला एकाच जागेवर मिळू शकतात. मिक्सिंग असतं त्यामध्ये. म्हणजेच काय की प्रोडक्ट जसं इन्व्हेंटरी मध्ये प्रोडक्टची लिस्ट असते. मी सांगितलं एकाच कॅटेगरीचे प्रोडक्ट्स असतील तर त्या रिलेटेड सगळे प्रोडक्ट्सची लाईनच तुम्हाला तिथे मिळेल. तसे इथे जे काही आहेत प्रोडक्ट्स वेअर हाऊसिंग मध्ये ते मिक्स असणार आहेत आणि प्रोडक्शनला त्यामुळे सपोर्ट होईल. तुम्ही एखादं प्रोडक्शन करता, एखाद्या वेअर हाऊस मध्ये गेलात, तुम्हाला माहिती इथे ऑल टाईपचे रॉ मटेरियल किंवा फिनिश प्रोडक्ट्स किंवा त्याचे स्पेअर पार्ट्स किंवा काही असेल तर ते मिळतात. तर तुम्हाला इथे प्रोडक्शन साठी सपोर्ट होऊ शकतो. वेगवेगळ्या ठिकाणाहून जर ते मटेरियल अवेलेबल करायचं असेल तर त्यासाठी येणारी कॉस्ट पुन्हा इथे ऍड होणार आहे. ओके, आता मटेरियल हँडलिंग हा जो फंक्शन आहे लॉजिस्टिकचा, तर मटेरियल कसं हँडल केलं जातं. मी जसं सांगितलं वेअर हाऊस मध्ये जरी ते ठेवलेलं असेल तर असं काही नाहीये की आपण घरामध्ये वस्तू जशा फिक्स असतात की इकडच्या बाजूला टेबल असेल, इकडच्या बाजूला दुसरं फर्निचर असेल. म्हणजे हे काय आहे की आपल्याला साधारणपणे कमी जागेमध्ये आपण ती ऍडजस्टमेंट केलेली असते किंवा तुमचं मोठंही घर असेल तरी सुद्धा तिथे सर्व्हाइव्ह करणं तेवढं इझी आहे. पण ऍट ए टाइम जेव्हा तुम्ही एवढ्या मिक्सिंग प्रोडक्ट्सची असॉर्टमेंट करताय तर ते मटेरियल एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला हलवायचं असेल तर हेवी मटेरियल असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इक्विपमेंट्सचा वापर करावा लागेल. म्हणजेच इथे काय सांगितलंय, मटेरियल हँडलिंग कव्हर्स रिसिव्हिंग, मूव्हिंग, स्टोअरिंग, dispatching activities. It has an impact on cost, quality and safety also. आता जर कंटेनर आहेत ऑइलने भरलेले, आता ते डिस्पॅच करायचे मला कोणीतरी त्यासाठी काय केलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. त्यानुसार सप्लाय करताना ते डिस्पॅच करताना मला काय करावं लागेल, त्याचं हँडलिंग प्रॉपर नाही झालं तर लिकेज होतं. हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. मग तुम्हाला काय करायचं इथे क्वालिटी, सेफ्टी आणि कॉस्ट या तिन्ही गोष्टींचा काय करायचं आहे, म्हणजे या तिन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट होतो मटेरियल हँडलिंगवर. की जर तुम्ही ते प्रॉपर हँडल केलं नाही तर क्वालिटी खराब होऊ शकते, सेफ्टी पण राहू शकत नाही. म्हणजे सेफ्टी एड्स काय असतात, त्याचं पॅकेजिंग डॅमेज होऊ शकतं. त्यानंतर त्यांनी सांगितले स्टोअर करताना पण जसं ऍडजस्टमेंट मध्ये कधी कधी ऍडजस्टमेंट करतो की नाही आपण, घरामध्ये एखादी वस्तू या प्लेसला नको इकडच्या बाजूला ठेवली तर ती सेफ राहील. तर मग त्या पद्धतीने आपल्याला मूव्ह पण करावा लागतो तो प्रोडक्ट तिथल्या तिथे वेअर हाऊसिंग मध्ये. म्हणून आपल्याला हे मटेरियल हँडलिंग काय करतं, मदत करतं त्यासाठी इक्विपमेंट्स. आता मोस्टली मटेरियल हँडलिंग मुळे काय होतं की मिनिमम मुवमेंट केल्या जातात. प्रत्येक वेळी तुम्ही प्रोडक्ट असं उचलून असं इकडे ठेवत असाल असंच कुठलाही पद्धत म्हणजे हँडलिंग प्रॉपर नाही केलं तर काय होईल की तो डॅमेज होईल प्रोडक्ट. म्हणजेच क्वालिटी तुम्ही मेंटेन ठेवू शकणार नाही. कॉमनली यूज मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आर फॉर्कलिफ्ट्स, लिफ्टचा वापर केला जातो. क्रेन्स असतील त्याच्या थ्रू काय करतात, हेवी लोड जो आहे तो वरच्या फ्लोअरवरून खालच्या फ्लोअरला मला आणायचं. वेअर हाऊस खूप मोठे असतात बघा, लक्षात ठेवा. त्याचा भरपूर मोठा एरिया कव्हर करतात ते. त्यानंतर ब्लॉक्स, पुली ब्लॉक्स, ट्रॉलीज वापरल्या जातात, रेल रोड कार्स वापरल्या जातात, कन्व्हेयर्स किंवा रोपवेज सुद्धा वापरले जातात. त्यांच्या थ्रू ती मुवमेंट केली जाते त्या इक्विपमेंटच्या थ्रू. तुमच्या जे काही मटेरियल आहे तुमच्याकडे अवेलेबल वेअर हाऊस मध्ये त्याची मुवमेंट करण्यासाठी याचा वापर केला जातो. In logistic material handling plays a very important role for uploading and unloading. मटेरियल हँडलिंग कुठे कुठे वापरतात लॉजिस्टिक मध्ये, तर वेअर हाऊस मधून मला एखाद्या ट्रक मध्ये टाकून तो रेल्वे स्टेशनला घेऊन जायचा आहे प्रोडक्ट, इथे सुद्धा तुम्हाला इक्विपमेंटचा वापर करावा लागेल. मग ती ट्रक लोड करणं आणि पुन्हा ती रेल्वेच्या ठिकाणी जाऊन त्या प्लेसला तुम्ही ती अनलोड करणं, या सगळ्या प्रोसेस मध्ये काय होतं की त्याचा मेन रोल आहे मटेरियल हँडलिंगचा. लक्षात आलं, इथे डॅमेजेसचे फार चान्सेस असतात. सो नेक्स्ट आहे पॅकेजिंग. मला असं वाटतंय तुम्हाला समजते आणि मी फार फास्ट नाही जाते. मी थोडस तुम्हाला एक्सप्लेन जास्त करते कारण ह्या जरी इझी वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला ते सेमिस्टर एंडिंग पर्यंत तुमच्या एक्झाम पर्यंत लक्षात ठेवायचंय. लक्षात ठेवा, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मिनिंग समजून घ्यायचं आहे. पॅकेजिंग हे फंक्शन जे आहे लॉजिस्टिकचं, तर त्यामध्ये
इट इज डन टू मेक अ हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट इफेक्टिव्ह. म्हणजे हँडलिंगचा इथे इम्पॅक्ट आहे आणि ट्रान्सपोर्टिंगचाही इम्पॅक्ट आहे. पॅकेजिंग कधी परफेक्ट राहील जर तुम्ही ते हँडल मटेरियल प्रॉपर केलं किंवा ट्रान्सपोर्ट प्रॉपर केलं, लोड अनलोड करताना गडबड केलेली नसेल तर पॅकेजिंग कसं राहील, सेफ राहील. इट प्रोटेक्ट्स द प्रोडक्ट इन ट्रान्सिट अँड हँडलिंग. ट्रान्सपोर्ट करताना तो शिपच्या थ्रू पण जाऊ शकतो, हे मी तुम्हाला पहिल्या वेळी सांगितलं. किंवा हँडलिंग करताना पॅकेजिंग काय करतं, त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. जसं ऑइल सारखे प्रोडक्ट्स जे आहेत ते आपण कॅरी बॅग मध्ये पॅकिंग करत नाही आहोत. त्याचं कारण काय आहे की लिकेज झालं तर पूर्ण गळती होईल. मग त्यासाठी आपण काय करतो की प्रॉपर पॅकेजिंग करणं म्हणजे काय की प्रॉपर युटिलायझेशन करणं प्रोटेक्शनसाठी. त्याला पॅकेजिंगला मटेरियल कुठलं वापरायचं याचा विचार केला जातो. किंवा कॅरी करण्यासाठी कुठलं इझी असेल. आता मटेरियल हँडल करताना सपोज तुम्ही लिफ्टच्या थ्रू जर करताय वेअर हाऊसिंग मध्ये तर तिथे सुद्धा तुम्हाला काय खबरदारी काय घ्यावी लागते, काळजी काय घ्यावी लागते, तर ते पॅकेजिंग खराब होणं. पॅकेजिंग कसं असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. कॅरी करण्यासाठी सुद्धा ते जास्त हेवी पण असलं नाही पाहिजे. आलं लक्षात? पॅकेजिंग इज ऑल्सो एक्सपेक्टेड टू डिस्प्ले युनिव्हर्सल सिम्बॉल्स and other instructions for handling pallets and containers, wooden boxes and wrapping also. पॅकेजिंग कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करतो, कंटेनर्स मध्ये पण करतो, वुडन बॉक्सचा वापर करतो, रॅपिंग करतो. मग यामध्ये पॅकेजिंग वर काय एक्सपेक्टेड म्हणजे एक्सपेक्टेशन्स काय आहेत पॅकेजिंग कडून, तर त्या पॅकेजिंग वर शक्यतो युनिव्हर्सल सिम्बॉल असेल तर आयडेंटिफाय करणं खूप म्हणजे काय होतं, इझी होतं. किंवा त्यावर काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील हँडलिंगसाठी. म्हणजे जसं केमिकल्स एखाद्या याच्यामध्ये तुम्ही काय केलेले आहेत, पॅक केलेले आहेत कंटेनर मध्ये, मग त्यावर बरेचसे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की त्याला हात लावू नये, की ते हाताला डोळ्याला लागल्यास इजा होईल. तर ह्या काय आहेत की इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की यामध्ये प्रोडक्ट कुठला आहे, कुठल्या कंट्रीचा आहे किंवा तो कुठल्या कंट्रीमध्ये ट्रान्सपोर्ट केला जाणार आहे आणि त्याचे प्रिकॉशन कशी घेतली पाहिजे. ओके. आता कंझ्युमर पॅकेजिंग मध्ये काय दिलं, इम्पॉर्टन्स इज गिवन टू मार्केटिंग अपील अँड पॅकेजिंग द फिनिश प्रोडक्ट. फिनिश प्रोडक्टला पॅकेजिंग प्रॉपर असली पाहिजे आणि कंझ्युमर पॅकेजिंग जे आहे ते प्रॉपर नसेल तर कस्टमरला काय होणार नाही, ते इझिली हँडल करता येणार नाही. इंडस्ट्रियल पॅकेजिंग इम्पॉर्टन्स इज गिवन टू लॉजिस्टिक कन्सिडरेशन, हँडलिंग अँड मूव्हिंग आणि इंडिव्हिज्युअल पार्ट्स आर pack in cartons or bags and group together as a master carton. म्हणजे इंडस्ट्री लेवलचे जे काही पॅकेजिंग आहे, रॉ मटेरियल एक इंडस्ट्रीने काय केलं, दुसऱ्या इंडस्ट्रीकडून मागवलं, मग अशा केस मध्ये ते जर रॉ मटेरियल तुम्ही काय करता, पॅकेजिंग करता, तर त्याचं हँडलिंग किंवा मूव्हिंग कसं असलं पाहिजे ऍज पर लॉजिस्टिक कन्सिडरेशन. ओके. आता नेक्स्ट जी डायग्राम तुम्हाला दिसते, लॉजिस्टिक मिशन, हा पार्ट आपल्याला आय थिंक नसावा. लॉजिस्टिक मिशन्स नाहीये तुम्हाला, त्याऐवजी दुसरा पार्ट आहे. यामध्ये एक्सेसिव्ह खूप सारे पॉइंट्स आहेत. आपण बघूया पुढचा पॉइंट कुठला आहे. रोल पण नाहीये तुम्हाला. स्कोप ऑफ लॉजिस्टिक आहे, आपण तो पार्ट बघणार आहोत. ओके. त्यामध्ये जे इनबाउंड लॉजिस्टिक, आउटबाउंड लॉजिस्टिक ते आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. सिलेबस तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलाय. स्कोप ऑफ लॉजिस्टिक मध्ये आपल्याला काय शिकायचंय बघा, की कुठल्याही गोष्टीला स्कोप आहे असं आपण म्हणतो. बीएमएस केलं तर खूप स्कोप आहे तुम्हाला, कारण मार्केटमध्ये तुम्हाला जॉब्स मिळतात. मग कुठल्या सेक्टर मध्ये जास्त जॉब मिळतात, तर ह्यासाठी आपण लॉजिस्टिक कुठे कुठे वापरलं जाऊ शकतं किंवा लॉजिस्टिकल फंक्शन्स कशासाठी बेनिफिशियल आहेत. Logistic function aims at taking products and services where they are needed and when they are needed. Logistic चे जे फंक्शन्स आहेत ते काय काम करतात, की जिथे गरज आहे आणि जेव्हा गरज आहे. बघा, वेअर अँड वेन, म्हणजे जिथे जिथे ट्रान्सपोर्टेशन ची गरज आहे, वेअर हाऊसिंग चे आपण एलिमेंट्स पाहिले की नाही लॉजिस्टिकचे आता यापूर्वी, तर
जिथे जिथे ह्या सर्व्हिसेसची किंवा जिथे जिथे त्या प्रोडक्ट्सची गरज आहे, इन्व्हेंटरी मध्ये असणारे प्रोडक्ट्स असतील किंवा वेअर हाऊसिंग मध्ये असणारे प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस कशा दिल्या जातात, तर ज्या प्लेसला त्याची खरंच नीड आहे आणि जेव्हा ती नीड आहे तेव्हा ती प्रोव्हाइड करण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये लॉजिस्टिकला खूप स्कोप आहे. लॉजिस्टिक काय करतं, जे आयटी सिस्टीम यूज करतं, जे आयटी प्रोसेसेस वापरतं, म्हणजे काय की इफिशियंट सर्व्हिसेस त्यांच्या असणार आहेत. यामध्ये इन ऑर्डर टू अचीव लॉजिस्टिक कॉम्पिटन्सी द फॉलोइंग एरियाज आर टू बी कन्सिडर्ड अँड मॅनेज अप्रोप्रिएटली. आता एरिया कसा दिला बघा स्कोप साठी, इनबाउंड लॉजिस्टिक, ऑपरेशन्स म्हणजेच इन प्रोसेस रिलेटेड लॉजिस्टिक आणि आउटबाउंड लॉजिस्टिक, म्हणजे जसं आपण कम्युनिकेशन मध्ये बघतो की नाही, रिसिव्हर सेंडर, बरोबर ना, तसा हा एक प्रकार आहे इनबाउंड लॉजिस्टिक. आता म्हणजे इंटरनली लॉजिस्टिकचे कुठले फंक्शन्स आहेत, कुठे स्कोप आहे इंटरनली, इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ प्रोडक्ट and make it commercially viable and acceptable, it is important to make a raw materials available at the right cost and the right time. इनबाउंड लॉजिस्टिक काय करतो बघा, प्रोडक्टचं प्रोडक्शन करणं आणि कमर्शियली तो काय करणं, रेडी करणं, ऍक्सेप्टेबल करणं कस्टमर साठी. सपोज बऱ्याचदा आपण काय करतो बघा, आता तुम्ही नवीन किचन मध्ये शिकलात एखादा मेनू, आता हल्ली भरपूर फॅड आलंय ते की युट्यूब वर एखादी रेसिपी तुम्ही बघता आणि फर्स्ट टाइम किचन मध्ये जाता, बरोबर की नाही. मग मी एखादा मेनू तयार केला, माझं फर्स्ट अटेम्प्ट होतं, त्यांनी जसं सांगितलं तेवढंच मटेरियल मी वापरलं, पण मला फारसं त्याचं नॉलेज नसल्या कारणाने की किती वेळ ते त्याला हीट देणं गरजेचं आहे, किती हीट वर केलं पाहिजे हे ते लोक सांगतातच, पण मी प्रॉपर ते मटेरियल हँडल कसं केलेलं आहे यानुसार त्याची टेस्ट बनणार आहे. सेम त्यांनी जसं बनवलं युट्यूबवर तशी टेस्ट या माझ्या मेनूची बनेलच असं नाही. म्हणजे काय की तो खाण्यायोग्य होईलच मेनू असंही नाही. कारण काय की इथे जसं सांगितलंय की प्रोडक्टचं प्रोडक्शन करणं, प्रोडक्ट तयार करणं आणि तो कमर्शियली व्हायबल करणं, ऍक्सेप्टेबल असणं, म्हणजे काय की कस्टमरने त्याचं कन्झम्पशन करणं अपेक्षित आहे. मला प्रोडक्शन करायचं, प्रोडक्शन प्रोसेस कम्प्लीट करायची, म्हणून मी काही करून चालणार नाहीये मार्केटमध्ये. ते ऍक्सेप्टेबल असले पाहिजे, कस्टमरने त्याला लाईक केलं पाहिजे, त्याची डिमांड तुम्हाला आली पाहिजे किंवा सेलिंग त्याचं झालं पाहिजे, अशा पद्धतीचं ते प्रोडक्शन असेल. दॅट इज कॉल्ड इनबाउंड लॉजिस्टिक. आणि त्यामध्ये काय महत्वाचं आहे की रॉ मटेरियल्स अवेलेबल करणं ऍट द राईट कॉस्ट अँड राईट टाइम ऑल्सो. जसं मी सांगितलं की मी युट्यूबवर जो काही व्हिडिओ पाहिला त्या मेनू रिलेटेड, सपोज आपण इमॅजिन करूया आता श्रावण महिना सुरू आहे, तरी सांगेन की एखादी चिकन बिर्याणी बनवताय, त्यासाठी तुम्हाला लागणारं मटेरियल काय काय असेल, राईस पासून ते अगदी सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत ते तुम्हाला काय करावे लागतील, अवेलेबल अगोदर करावे लागतील. ऑन दी स्पॉट तुम्ही जर काय केलं, तयारी केली, तर कदाचित काय मिस होईल, इथे राईट टाइम मिस होईल शोधण्यामध्ये किंवा ते अवेलेबल करेपर्यंत मधला जो पिरियड आहे तो वेटिंग पिरियड, त्यामध्ये टेस्ट बदलून जाईल तुमच्या चिकन बिर्याणीची. म्हणजे काय झालं इथे की जो काही प्रोडक्ट मेनू तयार झाला तुमचा तो कसा नव्हता, ऍक्सेप्टेबल नव्हता किंवा तेवढी टेस्टी नव्हता, त्यामुळे तो कोणीच खाल्लेला नाहीये. मी तर सगळं त्या पद्धतीने जे काही टाकलं तेच टाकलं, पण मी काय केलं, चूक काय केली की जे रॉ मटेरियल किंवा त्यासाठी लागणारं जे मटेरियल होतं ते मी राईट कॉस्ट किंवा राईट टाइमला मी काय केलं नाही, अवेलेबल केलं नाही. मग आता राईट कॉस्टला जर ते मटेरियल मिळालेलं नसेल तर तुमच्या मेनूची काय होते, प्राइस वाढते. लक्षात आलं, एक्सेसिव्ह कॉस्ट घेऊन जर तुम्ही ते मटेरियल आणलं तर ऑटोमॅटिकली त्या डिशची किंमत काय होणार आहे, वाढणार आहे. मग आपल्याला तेही करायचं नाही, कॉस्ट रिड्यूस करायची आहे. त्यामुळे रॉ मटेरियल अवेलेबल करताना ते राईट कॉस्ट मध्ये आणि राईट टाइमला तुम्हाला मिळणं गरजेचं आहे, तेव्हा जे प्रोडक्शन होईल ते ऍक्सेप्टेबल असेल. हे इनबाउंड लॉजिस्टिक मध्ये आहे. ओके, सेकंड थिंग आहे इनबाउंड लॉजिस्टिक मीन्स मेकिंग अवेलेबल द रॉ मटेरियल ऍट द correct time and place at the lowest cost possible. Thus, the scope of inbound logistics covers transportation during procurement operations. म्हणजे जेव्हा काही पर्चेसिंग केलं जातं, खरेदी केली जाते, ते जे काही ऑपरेशन्स आहेत तर किंवा स्टोरेज आहे, तर यामध्ये इनबाउंड लॉजिस्टिकचा रोल असणार आहे. ट्रान्सपोर्टेशन
दरम्यान तुम्ही काय करता की ट्रान्सपोर्टेशन करण्यापूर्वी तो प्रोडक्ट स्टोअर केला जातो इन्व्हेंटरी मध्ये किंवा वेअर हाऊसिंग मध्ये. तर तो स्टोरेज कशा पद्धतीने केला जातो, त्याचं हँडलिंग कसं केलं जातं, इफ एनी अँड ओव्हरऑल मॅनेजमेंट ऑफ इन्व्हेंटरी ऑफ इनपुट्स. म्हणजे तुम्ही तो स्टॉक ठेवणं, कमीत कमी कॉस्ट त्यासाठी येणं किंवा जे काही रॉ मटेरियल आहे ते करेक्ट टाइमला तुम्ही अवेलेबल करणं, हे इनबाउंड लॉजिस्टिकचं काम आहे. वेअर हाऊसिंग मध्ये जर रॉ मटेरियल अवेलेबल नाहीये आणि एखाद्याची रिक्वायरमेंट आली, त्याने काय केलेलं आहे की तुमच्यावर डिपेंड राहून ते प्रोडक्शन प्रोसेस सुरू केलेली आहे की मला इथे कधीही गेल्यानंतर ते मटेरियल अवेलेबल होईल. पण मी त्यासाठी काय केलं नाही, काही एफर्ट्सच घेतले नाहीत, माझ्याकडे ते मटेरियल अवेलेबल नाही. तर इथे काय होईल की तुमचं जे काही इनबाउंड लॉजिस्टिक आहे ते प्रॉपर मॅनेजमेंट करत नाही असा मेसेज जातो. म्हणजे त्याला स्कोप कुठे की इनबाउंड लॉजिस्टिकला स्कोप हे ट्रान्सपोर्टेशन मध्ये सुद्धा आहे किंवा स्टॉक करताना सुद्धा आहे, हँडलिंग मध्ये आहे. तर ह्या सगळ्या इन्व्हेंटरीच्या जे काही इन्व्हेंटरी इनपुट्स आहेत ते ह्या मॅनेजमेंटचा एक पार्ट आहे. ओके, इनबाउंड लॉजिस्टिक मॅनेजमेंटचा. इनबाउंड लॉजिस्टिक फुलफिल्स द फॉलोइंग फंक्शन्स. आता इनबाउंड लॉजिस्टिक कुठले फंक्शन्स करतं बघा, जसं की लोकेटिंग सप्लायर्स, सप्लायर शोधणं. लोकेट करणं म्हणजे ते तुम्हाला माहिती असणं की कुठले कुठले सप्लायर्स आहेत, तुम्ही कोणाकोणाला सप्लाय करता, ऍटलीस्ट तुम्हाला त्या सप्लायर्सची नावं माहिती असली पाहिजे, त्यांच्या रिक्वायरमेंट बद्दल माहिती असली पाहिजे. म्हणजे तेव्हा ते स्टॉक मटेरियल तुम्ही अवेलेबल करू शकता करेक्ट टाइम मध्ये. ओके, सिलेक्शन ऑफ सप्लायर्स, सप्लायरचं सिलेक्शन करायचं. मला जवळजवळ नियर बाय एरियामध्ये किती 10 सप्लायर्स आहेत लोकेट केले मी, पण त्यातून माझ्यासाठी किती उपयोगाचे आहेत सिलेक्शन करावं लागेल. त्यांना सप्लायर्स वेअर हाऊसेस म्हणजे ज्यांना सप्लाय करायचं आहे मटेरियल किंवा त्यांचे वेअर हाऊसेस जे आहेत त्यांचे स्वतःचे पब्लिक आहेत, प्रायव्हेट आहेत की थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट आहे, याचं मला स्टडी करावं लागेल. ते एक माझं फंक्शन असेल. इनबाउंड ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा इन्व्हॉल्विंग सप्लायर्स फ्रॉम द बिगिनिंग ऍज अ पार्टनर्स. म्हणजे जे सप्लायर्स आहेत ते सुरुवातीपासूनच तुमचे पार्टनर्स आहेत का किंवा त्यांना इन्व्हॉल्व केलेलं आहे का, हे पाहणं सुद्धा इनबाउंड लॉजिस्टिकचे काम असेल. ओके, आता बघा इथे तुम्हाला एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, at the assembly center of Maruti cars, various parts which are brought from different sources are assembled to make a car. कार बनताना ती अशीच बनते का, एकाच ठिकाणाहून तुम्ही एकदम मटेरियल आणलं मग त्याचे टायर्स कुठून मागवलेले आहेत किंवा बाकीचे जे काही पार्ट्स आहेत, मशिनरी पार्ट्स आहेत ते कुठून मागवलेले आहेत. तर यासाठी तुम्ही वेगवेगळे सोर्सेस काय करता, यूज करता. सप्लायर्स वेगवेगळे आहेत, त्यांच्याकडून ते मटेरियल अवेलेबल केलं जातं आणि तेव्हा एक प्रोडक्ट म्हणजे मारुती कार सारख्या प्रोडक्टचं एक्झाम्पल दिलंय की ती कार तयार होते. मग आता सपोज त्यांनी दिलंय की इंजिन सारखा प्रोडक्ट आहे, त्या मारुती कारचं जे इंजिन आहे ते कुठून सोर्स कुठला वापरला, त्यासाठी सप्लायर कुठला होता, सुझुकी जपान. त्यानंतर कार्बोरेटर्स आहेत ते लोकल सप्लायर्स होते ज्यांच्याकडून तुम्ही हे प्रोडक्ट काय केले, मागवले म्हणजे कार बनवण्यासाठी. टायर्स कुठून, MRF च्या थ्रू तुम्ही MRF चे टायर्स मागवले. म्हणजे हे सोर्सेस वेगवेगळे आहेत आणि ते असेंबल केल्यानंतर तुमची कार तयार होणार. लक्षात आलंय? आता आउटबाउंड लॉजिस्टिक कसं असेल. Outbound logistic means value-added goods are to be made available for customers. म्हणजे आता व्हॅल्यू ऍडिशन हा जो प्रकार येतो की नक्की त्या प्रोडक्ट मध्ये असं काय आहे, मार्केटमध्ये अगोदरही होता, मग कस्टमर जास्त का डिमांड करतोय आपण असं सहजी बोलतो, पण मग त्यामध्ये नक्की आपण काय ऍड केलेलं आहे, कुठल्या गोष्टीमुळे ते व्हॅल्यू ऍडिशन झालेलं आहे, या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. इथे जसं फिनिश गुड्स आर टू बी डिस्ट्रीब्युटेड थ्रू अ नेटवर्क ऑफ वेअर हाऊसेस अँड सप्लाय लाईन्स टू रीच द consumers through retailer shop in the markets. Outbound logistics म्हणजे एक्सटर्नल पार्ट येतो. इनबाउंड मध्ये मी सांगितलं की इंटरनल सोर्सेस जे काही सप्लायर्स वगैरे आहेत त्यांचा, आणि इथे तुम्हाला फिनिश गुड्स जे आहेत ते काय करायचे आहेत, डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत फायनल कस्टमर पर्यंत. मग ते कसे जातात की होलसेलर, वेअर हाऊसिंग, सप्लाय लाईन यूज केली जाते, वेअर हाऊसिंगच्या थ्रू ते रिटेलर शॉप पर्यंत पोहोचवले जातात आणि नंतर फायनल कस्टमर पर्यंत जातात. म्हणजे काय होतं की ते
अशा पद्धतीची सिस्टीम आउटबाउंड लॉजिस्टिक मध्ये वापरली जाते. साइज ऑफ शिपमेंट, डिलिव्हरी टाइम एक्सेट्रा आर कवर्ड अंडर आउटबाउंड लॉजिस्टिक. आता साईज कशी असली पाहिजे शिपमेंट साठी, ऍट ए टाइम किती प्रोडक्ट लोड केला जाऊ शकतो, डिलिव्हरीचा टाइम कितीचा आहे, त्यानुसार ती शिपमेंटची चॉईस केली जाते आणि ते सगळं आउटबाउंड लॉजिस्टिक मध्ये येतं. ओके, these include management of transportation, warehousing, packaging and handling also. म्हणजे ह्या काही एक्सटर्नल प्रोसेस आहेत, जसं की ट्रान्सपोर्टेशन करणं, वेअरहाऊसिंग करणं. वेअरहाऊसिंग मध्ये टाइप्स मी तुम्हाला सांगितले, पॅकेजिंग किंवा हँडलिंग हा जो प्रकार येतो हा आउटबाउंड लॉजिस्टिकचा पार्ट आहे. आउटबाउंड लॉजिस्टिक नक्की काय फुलफिल करतं? फिनिश प्रोडक्ट स्टोरेज, सिलेक्शन ऑफ डिस्ट्रीब्युटर, distribution channel selection and transportation, inventory also. आता ऑपरेशनल लॉजिस्टिक म्हणजे नक्की काय? ऑपरेशनल लॉजिस्टिक मध्ये इनबाउंड अँड आउटबाउंड लॉजिस्टिक अलोन कॅनॉट हेल्प इन अचिव्हिंग ओव्हरऑल लॉजिस्टिक कॉम्पिटन्सी. म्हणजे लॉजिस्टिक मॅनेजमेंट प्रॉपर करायचं असेल तर त्यासाठी फक्त इनबाउंड लॉजिस्टिक करणं किंवा आउटबाउंड लॉजिस्टिक मॅनेजमेंट करणं इतकं सफिशियंट नाहीये. मग त्याच्यासाठी ऑपरेशनल लॉजिस्टिक काय करतं बघा, त्याचा मेन रोल काय आहे? द मेन ऑपरेशन ऑफ द फर्म ऑल्सो हॅव टू बी स्ट्रीमलाईन. आता यामध्ये ऑपरेशन्स प्रॉपर करणं, स्ट्रीमलाईन करणं म्हणजे काय की ते प्रॉपर असणं, हे सुद्धा फर्मचं काय आहे, एक रोल आहे. आणि त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो ऑपरेशनल लॉजिस्टिकच्या थ्रू? दिस कॅन बी डन बाय एम्प्लॉइंग सुपेरियर टेक्नॉलॉजी अँड ऍडव्हान्स प्रोसेसेस. म्हणजे इथे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो ऑपरेशनसाठी, ऑटोमेशन केलं जातं. किंवा त्यामध्ये आणखी एक सांगितलं त्यांनी, शेड्युलिंग अँड प्लॅनिंग, शेड्यूल्स तयार करणं, प्लॅनिंग तयार करणं. त्यासाठी शेड्यूल लावणं म्हणजे काय की आता बघा तुमचं जे काही शेड्यूल लावलेलं आहे ऑनलाईन लेक्चर्स, मग सकाळी किती वाजता लेक्चर आहे तत्पूर्वी तुम्हाला एक लिंक पाठवली जाते, तर मग तुम्ही जॉईन करणार, त्यानंतर ते लेक्चर होणार. म्हणजे हे काय झालं, एक शेड्यूल लावलेलं आहे, कुठल्या दिवशी कसं शेड्यूल ऍज पर टाइम टेबल आपण ते शेड्यूल लावलेलं आहे. तसंही ते ऑपरेशन लॉजिस्टिक सुद्धा काय करतं की ते ऑपरेशन्स कुठल्या राईट टाइमला, म्हणजे जसं मी सांगितलं राईट टाइमला डिलिव्हरी करणं किंवा राईट प्लेसला डिलिव्हरी करणं, याचं एक शेड्यूल तयार करावं लागतं. ऑपरेशन्स करणं म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं की सर्जरी करणं नव्हे. मग इथे काय केलं जातं की ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करणार आहात ट्रान्सपोर्टेशनच्या दरम्यान किंवा लॉजिस्टिक मध्ये जेवढ्या ऍक्टिव्हिटीज असतील त्याचं प्रॉपर प्लॅनिंग करणं आणि शेड्यूलिंग करणं हे ऑपरेशनल लॉजिस्टिक मध्ये येतं. रिस्पॉन्स टू क्विक चेंजेस इन डिमांड. कधी कधी अचानक मार्केटची डिमांड चेंज होते आणि त्यामुळे तुम्हाला तिथे रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. मग तो रिस्पॉन्स कसा दिला जातो? तर मी सांगितलं की जस्ट इन टाइमची प्रोसेस तुम्ही वापरता. जशी सिच्युएशन बदलेल तसे बदल मला माझ्या ऑपरेशन्स मध्ये करावे लागतील. ओके, नेक्स्ट थिंग आहे री इंजिनिअरिंग अँड अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग ऑल्सो. ओके, इथपर्यंत समजलं? पुढचा पार्ट आहे तुमचा इंटिग्रेटेड लॉजिस्टिक. पण मला वाटतं आज इथपर्यंत सफिशियंट आहे, नाहीतर एक्सेसिव्ह होईल ते. इंटिग्रेटेड लॉजिस्टिक आपण उद्या स्टार्ट करूया. ओके, इथे थांबूया आपण. थँक्यू सो मच.